नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जी के टॉपर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला 25 प्रश्नांपैकी 20 प्रश्नाचे उत्तरं देता आली तर समजून जायचं तुमचा अभ्यास झालेला आहे. मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक 1, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला शहर कोणते? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए दिल्ली, बी टोकियो, सी मुंबई व डी ढाका. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टोकियो. प्रश्न क्रमांक 2, भारतातील ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक ए अनुराग ठाकूर, बी पियुष मेहता, सी पी.टी. उषा, डी तन्वी शर्मा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण? मित्रांनो, ऑप्शन आहे ए लारा दत्ता, बी सुषमा सेन, सी ऐश्वर्या राय व डी रीटा फारिया. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रीटा फारिया. प्रश्न क्रमांक 4, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते? ए चामुंडी पर्वत, बी पश्चिम पर्वत, सी मुलायमगिरी, डी नंदी हिल्स. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलायमगिरी. प्रश्न क्रमांक 5, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ए मौलाना आझाद, ऑप्शन क्रमांक बी मोहम्मद इक्बाल, ऑप्शन क्रमांक सी बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 6, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? ऑप्शन क्रमांक ए कवी ग्रेस, ऑप्शन क्रमांक बी बालकवी, ऑप्शन क्रमांक सी सुरेश भट व डी कुसुमाग्रज. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सुरेश भट, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 7 आहे, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए वि स खांडेकर, बी शिवाजी सावंत, सी विश्राम बेडकर व डी विश्वास पाटील. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्राम बेडकर. प्रश्न क्रमांक 8, बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? ऑप्शन क्रमांक ए दिनकर केळकर, बी गोपाळ नरहर नातू, सी नारायण गुप्ते व डी माधव पटवर्धन. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सी नारायण गुप्ते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? ए तमिळ व मल्याळी, बी सिंधी व बंगाली, सी पंजाबी व मल्याळी, हिंदी व कन्नड. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे डी सिंधी व कन्नड. प्रश्न क्रमांक 10, चंद्रयान कोणत्या तारखेला चंद्रावर लँड झाले? ऑप्शन क्रमांक ए 23 ऑगस्ट 2023, बी 24 ऑगस्ट 2023, सी 15 ऑगस्ट 2023 व डी 26 सप्टेंबर 2023. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 23 ऑगस्ट 2023. नंतर प्रश्न क्रमांक 11, कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए आणीबाणी, बी शासकीय अहवाल, डी पुस्तक प्रकाशन व डी मूलभूत हक्क. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पुस्तक प्रकाशन, ऑप्शन क्रमांक सी. तर प्रश्न क्रमांक 12 आहे, मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर वाय एस राजन, ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर नाझिमा मराईकर, ऑप्शन क्रमांक सी श्रीप्रिया श्रीनिवास व ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. क्रमांक 13, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए मुशीफ प्रेमचंद, सलमान रशीद, सी आर के नारायण व डी विश्वकर्मा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर के नारायण. प्रश्न 14, द आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शी थरूर, बी बराक ओबामा, सी डोनाल्ड ट्रम्प, बी डी बिल क्विंटल. तर याचं योग्य उत्तर आहे सी डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 15, अंगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. तर प्रश्न क्रमांक 16, पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट, बी बॅडमिंटन, सी बिलियर्ड्स, डी बुद्धिबळ. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सी बिलियर्ड्स. प्रश्न क्रमांक 17, पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? ए सस्तनी, बी भूचर, सी पृष्ठवंशीय, डी अस्पृष्ठवंशीय. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे कुष्ठवंशीय, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 18, एनएल पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 रशिया, बी सिंगापूर, सी जपान, डी जर्मनी. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे बी सिंगापूर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भगवा, गणेश, मृदुला या पिकाच्या जाती आहेत? आंबा, बी द्राक्ष, डाळिंब, डी काजू. तर उत्तर क्रमांक सी डाळिंब हे योग्य उत्तर आहे.
पुढील प्रश्न आहे, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? ए. ललिता बाबर, बी. कविता राऊत, सी. मीराबाई चानू व डी. मिताली राज. तर योग्य उत्तर आहे बी. कविता राऊत. आशीर्वाद जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए. कबड्डी, बी. कुस्ती, सी. हॉकी व डी. फुटबॉल. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कुस्ती. पुढील प्रश्न आहे, गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? ए. मथुरा, बी. अलाहाबाद, सी. झाशी, डी. अयोध्या. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बी. अलाहाबाद.